आपल्याला रोजच प्रश्न पडतो मुलांच्या टिफिनला रोज नवीन नवीन काय द्यावं। आज आपण बघूया टिफिनसाठी भेंडीची रेसिपी। अजिबात चिकट न होता मुलं खूप आवडीने खातील आणि रिकामा डब्बा घरी वापस येईल। चला रेसिपीला सुरुवात करूया। भेंडी कशी बनवायची आहे ते। अजिबात चिकट न होता तुम्ही ही भेंडी बनवू शकता। खूप झटपट सुद्धा होते सकाळच्या घाईच्या गडबडीत। चला रेसिपीला सुरुवात करूया। भेंडी कापून घेतलेली आहे आणि हिरवी मिरची कापून घेतलेली आहे। एक कांदा छोटा आणि लसणाचे मी असे काप करून घेतलेले आहे। भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि नंतर कापलेली आहे कोरडी करून। त्याला अजिबात पाणी राहता कामा नये, नाहीतर भेंडी चिकट होते। आता पॅनमध्ये आपण तेल टाकून घेऊया आणि तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला। 2 पळ्या मी तेल टाकलेलं आहे आणि तेल छान आता गरम झालेलं आहे। त्यामध्ये आपण टाकून घेऊया मोहरी। मोहरी छान आपल्याला तडतडू द्यायची आहे आणि त्यामध्ये आता टाकूया आपण जिरं। जिरं सुद्धा छान असं फुललेलं आहे। आता आपण कट करून घेतलेला लसण टाकून देऊया। लसणाचा थोडासा कलर आपल्याला चेंज होऊ द्यायचा आहे। आता यामध्ये कांदा टाकून दिलेला आहे। कांदा छान असा परतायचा आहे आपल्याला। गुलाबीचा रंग येईपर्यंत कांदा परतून घेऊया। लो फ्लेमवर आपण हा भाजून घेऊया कांदा। कांदा छान भाजला गेलेला आहे। त्यामध्ये आता कट केलेली हिरवी मिरची टाकून देऊया। हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता आणि मुलं नाही खात तर आपण हिरवी मिरची त्यातली काढून मुलांच्या टिफिनला ही भाजी देऊ शकतो। खूप छान चवदार अशी भाजी होते। आता मिरची सुद्धा छान यामध्ये फ्राय झालेली आहे। आता सर्व भेंडी मी यामध्ये टाकून दिलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडीशी हळद आणि थोडासा मॅगी मसाला टाकून घेतलेला आहे। त्यामुळे खूप छान चव येते, मुलं खूप आवडीने खातात। आता पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला आणि पुन्हा आपल्याला 2 मिनिटे झाकण ठेवायचं आहे। पूर्णपणे मऊ होईस्तोवर आपल्याला ही भेंडीची भाजी खूप टेस्टी लागते। आता यावरती आपण झाकण ठेवून देऊया। गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे। अजिबात आपली चिकट होत नाही भेंडी ही। एक टिप तुम्हाला सांगते मी, त्यामुळे अजिबात चिकट नाही होत। आता झाकण आपण उघडून बघूया 2 मिनिटांनंतर आणि तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली मऊ झालेली आहे ही भेंडी। आणि पुन्हा एकदा मी मिक्स करून घेते। अशी आपली चिकट झालेली नाही, पण थोडंसं लिंबू पिळल्यामुळे अजिबात चिकट होत नाही। तुम्ही पाहू शकता थोडंसं लिंबाचा रस मी यामध्ये टाकलेला आहे। बी पडली होती ती काढून घेतलेली आहे आणि पुन्हा आपण एकदा मिक्स करून घेऊया। ही टिप तुम्ही वापरा, खूप छान भेंडी होते, चव येते खूप छान। आणि आता फक्त 1 मिनिट आपल्याला झाकण ठेवायचं आहे लिंबू टाकल्यानंतर आणि लास्टलाच आपल्याला लिंबू टाकायचं आहे यामध्ये। झाकण ठेवूया फक्त 1च मिनिटं आणि 1 मिनिटानंतर आपल्याला लगेच झाकण काढून घ्यायचं आहे आणि आपली ही भेंडीची भाजी तयार झालेली आहे। एकदम टेस्टी अशी भन्नाट लागणारी टिफिन रेसिपी तयार झालेली आहे। आता आपण एका डिशमध्ये ही काढून घेऊया। तुम्ही झटपट अशी टिफिनला ही भाजी देऊ शकता मुलांना खाण्यासाठी। भेंडीची भाजी खाणे खूप लाभदायक असते। ज्याची पचनशक्ती कमजोर असते त्यांच्यासाठी ही भेंडीची भाजी एकदम रामबाण असा उपाय आहे। भेंडीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं। ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्यासाठी या भेंडीच्या भाजीचा खूप उपयोग होतो। भेंडीमध्ये खूप सारे पोषक तत्व आणि प्रोटीन असते, त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने भेंडी खाणे खूप आपल्या चांगले असते। त्यामुळे तुम्ही सुद्धा मुलांना भेंडीची भाजी आहारामध्ये जरूर द्या। आता यावरती थोडीशी आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि टिफिनसाठी आपली ही झटपट तयार झाली आहे भेंडीची भाजी। तुम्हालाही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि आजची रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद मंडळी। भेटूया अशाच पुढच्या छान रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय मंडळी।